राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय। त्यामुळे मुंबईत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार यावरून जोरदार चर्चा सुरू आहे। त्यात बारामतीमधून निवडून आलेले अजित पवार, आंबेगाव येथून निवडून आलेले दिलीप वळसे पाटील, कोथरूडचे चंद्रकांत पाटील यांची नावे मंत्रिपदासाठी निश्चित मानली जात आहेत। तसेच राज्यमंत्रीपदासाठी पर्वती मतदारसंघाच्या माधुरी मिसाळ, पुणे कॉन्टेनमेंटचे सुनील कांबळे, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, दौंडचे राहुल कुल, मावळचे सुनील शेळके आणि भोसरीचे महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा आहे। शिंदेसेनेचे पुरंदरमधून निवडून आलेले विजय शिवतारे यांचे हे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 21 पैकी 18 आमदार महायुतीचे तर 2 आमदार महाविकास आघाडीचे आणि 1 अपक्ष आमदार विजयी झालेत। महायुती सरकारमध्ये अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके यांची नावेही चर्चेत आहेत। भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील हे पुन्हा मंत्री होणार आहेत। त्याचबरोबर पर्वतीच्या माधुरी मिसाळ, दौंडचे राहुल कुल, भोसरीचे महेश लांडगे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागण्याची चर्चा आहे। पुणे कॉन्टेनमेंट मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असून तेथे दुसऱ्यांदा विजयी झालेल्या सुनील कांबळे यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।